तर पहा मुलांनो, आज आपण बघत होतो की त्रिकोण रचना आपल्याला आज अभ्यासायचं आहे. त्रिकोण रचना नेमकी काय असते मुलांनो? तर त्रिकोणाच्या 3 बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण आपल्याला काढायचा आहे. पहा, त्रिकोणाचे किती बाजू असतात हे आपल्याला साहजिकच आहे, माहिती आहे. त्रिकोणाचे किती बाजू असतात? तर 3 बाजू असतात आणि त्या तिन्ही बाजूंची लांबी किंवा त्या तिन्ही बाजूचं जे माप असतं ते आपल्याला दिलेलं असतं आणि त्या मापावरून आपल्याला काय करायचं असतं? तर त्या मापावरून आपल्याला त्रिकोण हा काढायचा असतो. चला तर मग दिलेल्या मापावरून आपण त्रिकोण हा योग्य मापाचा काढूया. तर पहा मुलांनो, इथे आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे, उदाहरण दिलेलं आहे आणि ते उदाहरण आपलं काय आहे? तर त्रिकोण XYZ असा काढा की XY ची लांबी ही किती असायला पाहिजे? तर 6 सेंटीमीटर असायला पाहिजे. तसेच YZ ची लांबी किती असायला पाहिजे? तर 4 सेंटीमीटर असायला पाहिजे आणि XZ ही जी लांबी आहे ती किती असायला पाहिजे? तर 5 सेंटीमीटर अशी असायला पाहिजे. म्हणून आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं आहे? तर कच्ची आकृती काढून घ्यायची आहे आणि माप मात्र कुठले द्यायचे आहेत? तर जे लांबीचे माप आपल्याला दिले आहेत ते जे माप आहे आपल्याला कच्च्या आकृतीला द्यायचं आहे. चला मग मुलांनो, प्रत्येकाने काय करायचं आहे? तर कच्ची आकृती आधी काढून घ्यायची आहे आणि जसं की आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपल्याला एक त्रिकोण आधी काढायचा आहे आणि त्याचं नाव काय असणार आहे? तर त्याचं नाव असणार आहे XYZ, हे त्याचं नाव असणार आहे. चला मग सगळ्यांनी काढायला सुरुवात करायची आहे. आपल्याला काय काढायचं आहे? तर एक त्रिकोण काढायचा आहे आणि त्याला नाव द्यायचं आहे XYZ. बघा, या त्रिकोणाच्या बाजू किती आहेत? तर 1, 2, 3 हे त्रिकोणाला काय असतात? तर 3 कोण असतात. म्हणून याला काय म्हटलं जातं मुलांनो? तर त्रिकोण असे म्हटलं जातं. आणि पहा, याला आपल्याला नाव काय द्यायचं आहे? तर XYZ असे आपल्या या त्रिकोणाला नाव द्यायचे आहे. चला मग प्रत्येकाने द्या XYZ असं प्रत्येकाने नाव द्यायचं आहे. ही जी आकृती आहे ते आपल्याला इथे कच्ची आकृती काढायची आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या कंपास पेटीमध्ये जे साहित्य आहे, जसं कंपास आहे, कोनमापक आहे, मोजपट्टी आहे, कर्कटक आहे, सगळं साहित्य आपल्या कंपासमध्ये असतं. त्या कंपासाच्या साहित्यानेच आपल्याला काय करायचे आहे? ही जी आकृती आहे ती पेर करून घ्यायची आहे, पक्की करायची आहे. तर पहा मुलांनो, इथे आपल्याला सांगितलेलं आहे की लांबी XY ही किती पाहिजे? तर ती 6 सेंटीमीटर पाहिजे. किती मुलांनो? X आणि Y याची जी लांबी आहे ती किती असायला पाहिजे? तर ही 6 सेंटीमीटर असायला पाहिजे. त्यानंतर बघा मुलांनो, काय सांगितलेलं आहे की लांबी YZ ही किती असायला पाहिजे? तर लांबी YZ ही 4 सेंटीमीटर असायला पाहिजे. बघा, Y आणि Z ही किती पाहिजे? तर 4 सेंटीमीटर एवढी पाहिजे. त्यानंतर बघा, लांबी XZ काय सांगितलेलं आहे? लांबी XZ ही जी आहे ती 5 सेंटीमीटर आपल्याला काढून घ्यायची आहे. किती? XZ किंवा ZX आपण त्याला देखील म्हणू शकतो. ते किती पाहिजे? तर 5 सेंटीमीटर एवढी पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे ती हा काय आहे? तर हा त्रिकोण आहे. का? कारण त्याला काय आहे? तर 3 कोण आहेत, म्हणून याला काय म्हटलं जातं? तर त्रिकोण असे म्हटलं जातं. आणि पहा मुलांनो, आपण ही जी कच्ची आकृती आहे जी काढून घेतलेली आहे, सेम याच मापावरून आपल्याला साहित्याचा वापर करून ही जी आकृती आहे ती पक्क्या स्वरूपात आपल्याला करून घ्यायची आहे. जसे इथे जे काही आपल्याला माप दिलेले आहे ते मोजपट्टीमध्ये घेऊन, कंपास पेटीमध्ये घेऊन आपल्याला काय करायचं आहे? तर यानुसार आपल्याला आकृती काढून घ्यायची आहे. तर पहा मुलांनो, इथे आपण काय केलेलं आहे? तर इथे XY हे आपल्याला सांगितलं होतं 6 सेंटीमीटर असायला पाहिजे. म्हणून आपल्या कंपासमध्ये बघा मोजपट्टी आहे. त्या मोजपट्टीच्या सहाय्याने 0 पासून 6 पर्यंत आपल्याला काय करायचं आहे? अंतर घ्यायचं आहे आणि आपल्याला 6 सेंटीमीटर एवढं काय करायचं आहे? तर एक रेषाखंड काढून घ्यायचा आहे. पुढे पाहूया. पहा मुलांना, सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे? तर XY जो आहे तो आपल्याला मोजपट्टीच्या सहाय्याने 6 सेंटीमीटर हा आपण इथे काढून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? तर जो आपला कंपास आहे त्यामध्ये आपल्याला पेन्सिल ठेवायची आहे. अगदी टोकदार पेन्सिल आपल्याला ठेवल्यानंतर हे जे 6 सेंटीमीटर आपल्याला दिसत आहे त्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आपल्याला आपल्या कंपासमध्ये ठेवायचं आहे. लोखंडी टोक आपल्याला
वाय या पॉईंटवरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, एक कंस आपल्याला काढून घ्यायचा आहे. सेम तशीच प्रोसेस आपल्याला एक्स पॉईंटवरती काय करायचं आहे, तर आपल्याला जो कंपास आहे त्याचा एक टोक ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक कंस काढून घ्यायचा आहे आणि मग त्या कंसामधून आपल्याला मोजपट्टीच्या सहाय्याने काय करायचं आहे, तर दोन्ही रेषा ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहे. म्हणजेच आपल्याला अगदी परफेक्ट काय मिळणार आहे, तर वाय झेड हे 4 सेंटीमीटर मिळणार आहे आणि एक्स झेड हे जे आहे, झेड एक्स हे जे आहे ते आपल्याला किती सेंटीमीटर मिळणार आहे, तर 5 सेंटीमीटर मिळणार आहे. म्हणजेच हे जे कच्चे आकृती आपण इथे काढून घेतलेले आहे त्यानुसारच आपल्याला फेर आकृती सुद्धा काढता येते. त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तर आपल्याकडे जो कंपास आहे त्याच्या सहाय्याने आपल्याला ही अगदी परफेक्ट आकृती इथे काढता आलेली आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. मुलांना जे पुढचं उदाहरण आहे ते काय आहे, तर खाली दिलेल्या मापावरून आपल्याला काय काढायचं आहे, तर त्रिकोण काढायचा आहे. आणि पहिलं माप बघा इथे काय सांगितलेलं आहे, तर आपल्याला त्रिकोण ABC हे काढायचं आहे. कुठला त्रिकोण काढायचा आहे, तर इथे आपण एक कच्चा काय करून घेऊया, तर त्रिकोण काढून घेऊया आणि त्याला नाव काय द्यायचं आहे, तर त्रिकोण AB आणि C हे आपल्याला नाव द्यायला सांगितलेलं आहे. नंतर काय सांगितलेलं आहे बघा, लांबी जी आहे AB ची ती किती पाहिजे, तर 5.5 सेंटीमीटर पाहिजे. बघा AB ही जी लांबी आहे ती आपल्याला किती काढायला सांगितलेली आहे, तर 5.5 सेंटीमीटर एवढी काढायला सांगितलेली आहे, जे आपण काढून घेतलेले आहे. त्यानंतर लांबी BC ची जी लांबी आहे ती 4.2 सेंटीमीटर असायला हवी. बघा BC हे इथे आपल्याला दिसत आहे, त्याची जी लांबी आहे ती किती आहे, तर ती 4.2 सेंटीमीटर आहे. मग काय राहिलेलं आहे, तर AC ही जी रेषाखंड आहे तिची लांबी आपल्याला किती सांगितलेली आहे, तर 3.5 सेंटीमीटर एवढी AC ची लांबी असायला पाहिजे. म्हणून AC ची जी लांबी आहे ती किती आपल्याला काढायची आहे, तर 3.5 सेंटीमीटर एवढे आपल्याला काढायचे आहे. मग आपल्या कंपास पेटीमध्ये जे कंपास आहे त्याच्या सहाय्याने आपल्याला ही जी आकृती आहे ती फेर करायची आहे. सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, तर कंपास पेटीमध्ये जी मोजपट्टी आहे ती आपल्याला घ्यायची आहे आणि 0 पासून कितीपर्यंत, तर 4.2 म्हणजे 4 तर आपल्याला मोजपट्टीवरती हा नंबर तर दिसतो. मग त्यापुढे ज्या काही लाईन आहे अगदी स्मॉल लाईन त्या आपल्याला पुढे 2 मोजायच्या आहेत. म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे, तर 4.2 हे आपल्याला ही जी रेषा आहे ते आपल्याला मिळणार आहे. तर पहा मुलांना, आपण जी कच्ची आकृती होती ती आपण काढून घेतलेली होती. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर इथे सर्वात मोठं जे अंतर आहे किंवा लांबी आहे ती कशाची आहे, तर AB ची आहे. म्हणून आपण मोजपट्टीच्या सहाय्याने काय करूयात, तर AB ची ही 5.5 एवढी लांबी काढून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपण कंपास जो आहे त्याच्यामध्ये आपण किती अंतर घेतलेलं आहे, तर तो जो कंपास आहे तो मोजपट्टीवर ठेवून आपण 4.2 एवढं त्या कंपासमध्ये अंतर ठेवलेलं आहे. एक टोक जे आहे ते आपण B वरती ठेवलेलं आहे आणि दुसरं जे टोक आहे त्याने आपण काय काढलेलं आहे, तर हा कंस काढून घेतलेला आहे. त्यानंतर कंपास मध्ये आपल्याला किती अंतर ठेवायचं आहे, तर 3.5 सेंटीमीटर एवढं अंतर आपल्याला ठेवायचं आहे. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, तर मोजपट्टीवर जे नंबर असतात तिथे 3.5 एवढं आपण त्या कंपासमध्ये अंतर घेतलेलं आहे आणि पुन्हा जे टोक आहे कंपासचे ते A वरती ठेवलेलं आहे आणि त्यानंतर एक कंस पुन्हा आपण इथे काढून घेतलेला आहे. आणि इथे जेव्हा आपल्याला 2 कंस मिळतात तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, तर हे दोन्ही कंस जे आहे ते जोडून घ्यायचे आहेत. बघा इथे आपण जोडून घेतलेले आहेत. म्हणजेच आपल्याला आपला परफेक्ट त्रिकोण जो आहे तो दिलेल्या मापावरून इथे काढता आलेला आहे. नक्कीच मुलांना अगदी सोपं आहे त्रिकोण हे कसं काढायचं असतं, तर दिलेल्या ज्या काही लांबी आहे त्यावरून आपल्याला आधी कच्ची आकृती काढायची असते आणि मग योग्य माप घेऊन कंपासाच्या सहाय्याने आपल्याला परफेक्ट आकृती ही काढून घ्यायची असते. पुढे बघूया. तर मग पहा मुलांनो, जी पहिली आणि दुसरं जे आपलं एक्झाम्पल होतं, आता हे आहे आपलं थर्ड एक्झाम्पल आणि ते काय आहे पहा. तर आपल्याला एक त्रिकोण काढायचा आहे आणि त्याचं नाव काय असणार आहे, तर PQR हे असणार आहे. बघा आपण इथे काय केलेलं आहे, तर एक त्रिकोण काढून घेतलेला आहे आणि त्याचं नाव काय आहे मुलांना, तर
क्यू आणि आर हे त्याचं नाव आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे की लांबी पी क्यूची ही किती असायला पाहिजे, तर 6 सेंटीमीटर असायला पाहिजे. म्हणून पी क्यूची लांबी जी आहे मोजपट्टीच्या सहाय्याने आपण 6 सेंटीमीटर काढून घेतलेली आहे. त्यानंतर बघा जी क्यू आरची लांबी आहे ती किती पाहिजे, तर 3.8 सेंटीमीटर. क्यू आरची जी लांबी आहे ती 3.8 सेंटीमीटर एवढी मोजपट्टीच्या सहाय्याने आपण काढून घेतलेली आहे. त्यानंतर लांबी पी आरची जी लांबी आहे ती किती पाहिजे आहे, तर 4.5 सेंटीमीटर एवढे आपल्याला काढायचे आहे, जे आपण कच्च्या आकृतीच्या सहाय्याने इथे काढून घेतलेले आहे. किती, तर पी आर याची लांबी आहे 4.5 सेंटीमीटर. म्हणजेच इथे आपली एक जी कच्ची आकृती आहे ती तयार झालेली आहे. आता सेम आपल्याला काय करायचं आहे, तर इथे देखील आपल्याला ही आकृती फेर करायची आहे. म्हणून ज्याचं सर्वात जास्त अंतर आहे, ज्याची सर्वात जास्त लांबी आहे, बघा इथे तुम्हाला दिसत असेल, तर 6 सेंटीमीटर, 3.8 सेंटीमीटर, 4.5 सेंटीमीटर. तर सर्वात जास्त लांबी कशाची आहे, तर पी क्यू याची लांबी जी आहे ती 6 सेंटीमीटर आहे. म्हणून आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे, तर पी क्यू ही जी बाजू आहे ती आधी आपल्याला काय करायची आहे, मोजपट्टीच्या सहाय्याने अगदी व्यवस्थित इथे आखून घ्यायची आहे. आणि पी क्यू ही जी रेषा आहे ती आपण इथे काढून घेतलेली आहे. त्याला आपल्याला नाव द्यायचं आहे पी आणि क्यू. ही जी रेषा आहे ती आपण काढून घेतलेली आहे. त्यानंतर ती किती सेंटीमीटरची आहे, तर 6 सेंटीमीटरची आहे. नंतर आपल्या कंपासमध्ये जो कंपास आहे आपला, त्याच्यामध्ये आपल्याला एक टोकदार पेन्सिल ठेवायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर 4.5 सेंटीमीटर हे काय काढायचं आहे, तर पी आर हे काढायचं आहे. म्हणून आपण मोजपट्टीच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या कंपासमध्ये 4.5 एवढं अंतर ठेवायचं आहे. आणि त्यानंतर पी या टोकावरती आपल्याला कंपासचं एक टोक ठेवायचं आहे. आणि मग काय करायचं आहे, तर एक कंस काढून घ्यायचा आहे. त्यानंतर सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे. तर क्यू आर हे जे अंतर आहे ते किती आहे, तर 3.8 सेंटीमीटर आहे. म्हणून आपल्याला जे क्यू आर आहे ते किती सेंटीमीटर काढायचे आहे, तर 3.8 सेंटीमीटर. म्हणून आपल्या कंपासमध्ये अंतर किती पाहिजे, तर 3.8 सेंटीमीटर एवढं पाहिजे. म्हणून मोजपट्टीच्या सहाय्याने आपण काय करणार आहोत, बरोबर शून्यापासून आपण 3.8 पर्यंत मोजणार आहोत. म्हणजेच 3 पूर्णांक नंतरच्या ज्या 8 लाईन आहेत, रेषा आहेत, त्या आपल्याला मोजायच्या आहेत. म्हणजेच किती झाले, तर 3.8 सेंटीमीटर एवढे झाले. म्हणजे शून्यापासून 3.8 सेंटीमीटर जे माप आहे ते आपण कंपासमध्ये घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला क्यू या टोकावरती काय ठेवायचं आहे, कंपासचे एक टोक ठेवायचे आहे. आणि मग आपल्याला इथे काय करायचं आहे, तर एक कंस जो आहे तो काढून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर मोजपट्टीच्या सहाय्याने हा जो आपण कंस काढलेला आहे तो बिंदू जे आहे ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. बघा आपण हा जो आर क्यू आहे तो जोडून घेतलेला आहे. नंतर आर पी जो आहे तो देखील जोडून घेतलेला आहे. आणि ह्या कंसाला आपण नाव काय दिलेलं आहे, तर आर आपल्या त्रिकोणाचं जे नाव आहे ते काय आहे मुलांनो, तर ते आहे बघा पी क्यू आर. हे आपल्या त्रिकोणाचं नाव आहे. आणि आपल्याला आर क्यू जे आहे ते किती काढायला सांगितलेलं होतं, तर 3.8 सेंटीमीटर काढायला सांगितलं होतं. त्यानंतर पहा आपल्याला पी आर हे किती काढायला सांगितलं होतं, तर 4.5 सेंटीमीटर जे आपण कंपासाच्या सहाय्याने काढून घेतलेलं आहे. तर आपली जी फेर आकृती आहे ती अशी येणार आहे. आणि यासाठी तुम्हाला मोजपट्टी आणि कंपासचा वापर करायचा आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. तर पहा आपले जे पुढचं एक्झाम्पल आहे ते काय आहे, तर उदाहरण आहे त्रिकोण पी क्यू आर असा काढा की लांबी पी क्यू 5.5 सेंटीमीटर, माप कोन पी हे किती पाहिजे, तर 50 अंशाचं पाहिजे. आणि त्यानंतर लांबी पी आर हे किती पाहिजे, तर 5 सेंटीमीटर एवढी पाहिजे. मग तसंच आपण इथे काय करणार आहोत, तर एक कच्ची आकृती आपण इथे काढून घेणार आहोत. तर पहा मुलांना, सर्वात प्रथम जे काही एक्झाम्पल आपल्याला दिले जातील, उदाहरणं दिले जातील, त्याच्या आधी सर्वात आधी आपल्याला काय करायचे आहे, तर कच्ची आकृती ही काढून घ्यायची आहे. म्हणून आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे, तर मोजपट्टीच्या सहाय्याने 5.5 एवढं अंतर आपल्याला घेऊन ही जी रेषा आहे ती आपल्याला आखून घ्यायची आहे. आणि त्याला जे नाव आहे ते काय द्यायचं आहे, तर पी क्यू हे त्याला नाव
द्यायचं आहे आणि ते किती आहे तर 5.5 सेंटीमीटर एवढं मोजपट्टीमध्ये अंतर आपल्याला घ्यायचं आहे आणि ती रेषा आपल्याला काढून घ्यायची आहे. त्यानंतर बघा आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे तर हा जो त्रिकोण आहे ते किती अंशाचा पाहिजे तर 50 अंशाचा पाहिजे. मग यामध्ये आणखी एका साहित्याची भर पडणार आहे ती म्हणजे कुठली तर कोनमापक. आणि त्या कोनमापकाच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे तर त्या कोनमापकाच्या सहाय्याने आपल्याला हा जो 50 अंशाचा कोन आलेला आहे तो मोजायचा आहे. मग कोनमापक काय आहे तुम्हाला ते माहितीच आहे. तर तो कोनमापक आपल्याला P या बिंदूवरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर 50 येऊपर्यंत नंबर येऊपर्यंत आपल्याला काय करायचं आहे मोजायचं आहे. बघा इथे 50 नंबर आलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर ती जी रेषा आहे ती इथे जोडून घ्यायची आहे आणि पुन्हा आपण काय करणार आहोत तर RQ याची जी लांबी आहे ती किती सांगितलेली आहे. तर पहा मुलांना आपण इथे जो PQR आपल्याला त्रिकोण काढायला सांगितलेला होता आणि RQP हा जो कोन आहे तो आपल्याला 50 अंशाचा काढायला सांगितलेला होता तो आपण इथे काढून घेतलेला आहे. यामध्ये आपण कुठल्या साहित्याचा वापर केलेला आहे तर कोनमापकचा वापर केलेला आहे, कंपासचा वापर केलेला आहे आणि मोजपट्टीचा वापर करून आपण ही जी फेर आकृती आहे ती आपण इथे काढून घेतलेली आहे. पुढचं उदाहरण बघूया. इथे पुन्हा आपल्याला काय सांगितलेलं आहे तर खाली दिलेल्या मापावरून आपल्याला काय करायचं आहे तर एक त्रिकोण काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला त्रिकोण कुठला काढायचा आहे तर MAT हा त्रिकोण आपल्याला काढायचा आहे. बघा MAT हा त्रिकोण जो आहे तो कच्च्या स्वरूपात आपण इथे काढून घेतलेला आहे. त्यानंतर बघा जी MA ची लांबी आहे ती किती पाहिजे तर 5.2 एवढी पाहिजे. बघा MA ची लांबी ही किती पाहिजे तर 5.2 ही आपण काढलेली आहे. त्यानंतर मापकोन A हा जो A आहे तो किती हवा आहे तर 80 सेंटीमीटर 80 अंशाचा हवा आहे. मग यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर जो कंपास कोनमापक आहे तो कोनमापक आपल्याला A बिंदूवर ठेवायचा आहे आणि ठेवल्यानंतर आपल्याला उजवीकडनं मोजायचं आहे. 80 नंबर आल्यानंतर आपल्याला तिथे टिक करून घ्यायचे आहे आणि मग तो बिंदू आपल्याला जोडायचा आहे. म्हणजेच आपल्याला इथे काय मिळणार आहे तर 80चा आपल्याला इथे कोन मिळणार आहे. MAT हा 80 अंशाचा असलेला काय मिळणार आहे आपल्याला तो कोन मिळणार आहे. आणि त्याआधी आपण काय काढून घेतलेले आहे तर 6 सेंटीमीटर AT ही रेषा जी आहे ते आपण काढून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे हीच आकृती आपण जर फेर करायची म्हटलं तर आपण कसं करणार मुलांना तर सर्वात आधी आपण मोजपट्टीच्या सहाय्याने काय करून घेणार आहोत तर 6 सेंटीमीटर एवढी आपण AT ही जी रेषा आहे ते आपण काढून घेणार आहोत. किती तर 6 सेंटीमीटर. त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे आपला जो कोनमापक आहे तो आपल्याला A बिंदूवरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हे मोजून घ्यायचं आहे. मग 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि 80 आणि मग आपल्याला तो जो कोन आहे तो जोडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा देखील आपल्याला जोडून घ्यायचा आहे. बघा हे आपल्याला 80% एवढं काढायला सांगितलेलं आणि आपण 80 अंशाचा इथे काय काढलेला आहे तर कोन काढलेला आहे. आणि हे जे माप आहे आपलं A आणि Mचं ते जे आहे ते आपल्याला कंपासमध्ये घ्यायचं आहे. किती सांगितलेलं आहे तर 5.2 सेंटीमीटर. मग मोजपट्टीच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे आपल्या कंपासमध्ये 5.2 सेंटीमीटर एवढं अंतर घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे कंस काढून घ्यायचा आहे आणि कंस काढल्यानंतर ती जी रेष आहे ती आपल्याला जोडून घ्यायची आहे. म्हणजेच आपल्याला तिथे 5.2 एवढी रेषा एवढी लांबी जी आहे ती MA ची मिळणार आहे. पुढचं एक्झाम्पल बघूया. तर पुढचं एक्झाम्पल बघूया मुलांना काय आहे तर त्रिकोण PRS. बघा PRS यामध्ये जी लांबी आहे RS ची जी लांबी आहे RS हिची जी लांबी आहे ती 5.5 सेंटीमीटर आपल्याला मोजपट्टीच्या सहाय्याने इथे आपण ती काढून घेतलेली आहे. त्यानंतर बघा काय सांगितलेलं आहे लांबी 4.2 हे कशाचं पाहिजे तर RP. बघा RP याची जी लांबी आहे ती किती आपल्याला काढायची आहे तर 4.2 सेंटीमीटर एवढी काढायची आहे. त्यानंतर मापकोन R
मापकोन आर जो आहे तो किती अंशाचा पाहिजे, तर 90 अंश एवढा कोन आपल्याला इथे काढायचा आहे. म्हणून इथे देखील आपण काय करणार आहोत, तर कोन मापकाचा वापर करणार आहोत. जो कोन मापक आहे तो आपण आर बिंदूवरती ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण काय करणार आहोत, तर कोन मापकाच्या सहाय्याने आपण 90 पर्यंत मोजणार आहोत. इथे आपला डॉट आलेला असेल आणि तो काय करायचा आहे, आपल्याला जोडून घ्यायचा आहे. म्हणजेच आपल्याला इथे काय मिळणार आहे, तर 90 अंशाचा कोन इथे आपल्याला मिळणार आहे, ज्याचं नाव असणार आहे कोन PRS. हा 90 अंशाचा जो कोन आहे तो आपल्याला इथे मिळतो. पुढे बघूया. तर पहा मुलांनी, इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे की खाली दिलेल्या मापावरून आपल्याला काय काढायचं आहे, तर त्रिकोण हा काढायचा आहे. तर बघा, इथे सर्वात आधी आपल्याला SAT हा काढायचा आहे. कुठला मुलांनो, तर SAT हा आपल्याला काय काढायचा आहे, त्रिकोण काढून घ्यायचा आहे, ज्यामध्ये लांबी AT ची किती पाहिजे आहे, तर 6.4 सेंटीमीटर पाहिजे. बघा, AT ची लांबी किती पाहिजे, तर 6.4 सेंटीमीटर एवढी पाहिजे. आणि मापकोन A हा किती अंशाचा पाहिजे, तर तो 45 अंशाचा पाहिजे. आणि त्यानंतर आपल्याला मापकोन T हा जो आहे तो 105 अंशाचा काढायचा आहे. बघा, मापकोन जो T आहे तो 105 अंशाचा आपल्याला काढायचा आहे. तर अशा प्रकारे सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, तर सर्वात आधी आपल्याला एक कच्ची आकृती काढून घ्यायची आहे आणि त्यानुसार आपल्याला फेर आकृती काढून घ्यायची आहे. तर पहा मुलांना, मोजपट्टीच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे, तर मोजपट्टीच्या सहाय्याने आपल्याला AT ही जी रेषा आहे ती काढायची आहे. किती सेंटीमीटर, तर 6.4 सेंटीमीटर. बघा, 6.4 सेंटीमीटर ही मोजपट्टीच्या सहाय्याने आपण ही रेषा काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर मापकोन A जो आहे तो आपल्याला किती अंशाचा काढायला सांगितलेला आहे, तर तो आपल्याला 45 अंशाचा काढून घ्यायला सांगितलेला आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला मापकोन घ्यायचा आहे आणि तो A बिंदूवरती आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. आणि ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 45 अंशापर्यंत काउंट करायचा आहे. आणि मग जर तो इथे आला असेल तर तो जो बिंदू आहे तो आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा T वरती काय करायचं आहे, तर T वरती आपल्याला मापकोन पुन्हा ठेवून आपल्याला किती मोजायचं आहे, तर 105 अंशापर्यंत मोजायचं आहे. मग तो आपण इकडून मोजल्यानंतर इथे जर 105 येत असेल तर आपल्याला तो देखील काय करायचा आहे, जोडून घ्यायचा आहे. तर पहा मुलांना, आपल्याला इथे काय सांगितलं होतं की त्रिकोण SAT मध्ये लांबी AT ची किती पाहिजे आहे, तर 6.4 एवढी पाहिजे आहे. त्यानंतर मापकोन हा 45 अंशाचा आणि हा जो मापकोन T आहे तो 105 अंशाचा आपल्याला काढायचा आहे. त्यासाठी आपण इथे काय केलेलं आहे, तर एक कच्ची आकृती काढून घेतलेली आहे. बघा, आपण AT ही जी आहे ती मोजपट्टीच्या सहाय्याने आपण 6.4 सेंटीमीटर एवढी काढून घेतलेली आहे आणि त्याला नाव काय दिलेलं आहे, तर AT एवढं नाव दिलेलं आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, तर जो मापकोन आहे तो आपल्याला T या बिंदूवरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मोजायचं आहे 105 पर्यंत. आणि मग ह्या टोकावरती काय आलेलं आहे, तर 105 एवढा आलेला आहे. त्यानंतर आपल्याला 45 अंश हा जो कोन आहे, मापकोन आहे, तो आपल्याला इथे 45 अंशाचा कोन काढायचा आहे. म्हणून आपण मापकोन जो आहे तो A बिंदूवरती ठेवणार आहोत आणि 45 पर्यंत मोजून आपण तिथे काय करणार आहोत, तर एक डॉट काढून घेणार आहोत. आणि मग आपल्याला इथे काय मिळणार आहे, तर 45 अंशाचा कोन आणि 105 अंशाचा कोन मिळणार आहे. मग आता आपल्याला तो काय करायचा आहे, फेर करायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला मोजपट्टी, कंपास आणि आपल्याला कोन मापक ह्या साहित्याचा वापर इथे करायचा आहे. तर मग आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं आहे, तर AT हे जे 6 सेंटीमीटर 6.4 सेंटीमीटर जे अंतर आहे ते आपण मोजपट्टीच्या सहाय्याने इथे काढून घेतलेलं आहे. आणि 6.4 सेंटीमीटर एवढं मापाचं असल्याने आपण तिथे काय केलेलं आहे, 6.4 सेंटीमीटर हे लिहिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपला जो कोन मापक आहे तो कोन मापक आपल्याला T बिंदूवरती ठेवायचा आहे. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, एक त्या कोन मापकाच्या
लेफ्टने आपल्याला काय करायचं आहे तर संख्या जी आहे ती मोजायची आहे. मग 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 आणि 105 ही आपल्याला काय मिळालेली आहे, संख्या मिळालेली आहे. आणि मग तिथे आपण काय ठेवलेलं आहे, एक डॉट केलेला आहे. आणि नंतर आपल्याला कुठला कोण पाहिजे आहे तर 45 अंशाचा कोण पाहिजे आहे. म्हणून ए बिंदूवरती आपण काय ठेवलेलं आहे तर एक जो कोण मापक आहे तो ठेवलेला आहे. आणि त्यानंतर आपण काय केलेलं आहे, संख्या मोजलेली आहे. मग 45 एवढी इथे आपल्याला मिळत आहे. म्हणून आपण काय केलेलं आहे तर AS आणि ST हे जे रेषा आहे ती जोडून आपण घेतलेली आहे. म्हणजेच आपल्याला इथे A जो आहे तो 45 अंशाचा कोन जो आहे इथे आपला तयार झालेला आहे. आणि T जो आहे तो 105 अंशाचा कोन आपल्याला इथे तयार झालेला आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला मोजपट्टी, कोन मापक आणि कंपासच्या सहाय्याने ही अगदी परफेक्ट आकृती काढता आलेली आहे.